निघतायत आणि त्यासोबतच कलाकार मंडळी देखील आहेत। मायलेक या चित्रपटाची टीम जी आहे ती सहभागी झालेली होती यात्रेमध्ये, त्यांच्या भावना काय आहेत बघूया। डोंबिवलीच्या आजच्या या शोभायात्रेमध्ये मायलेकची संपूर्ण टीम आली आहे। तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा। थँक्यू, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, खूप शुभेच्छा तुम्हाला पण। खरं म्हणजे तुम्ही दोघी जणी मायलेक वाटतच नाही आहात, म्हणजे म्हणजे ही छोटी बहीण आणि तुम्ही मोठी बहीण असं काहीच असं वाटतंय आम्हाला। येस, असं असलं तरी खरंच आम्ही मायलेकी आहोत आणि ते तुम्हाला कशा आहोत हे थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजे टीजर मध्ये आम्ही काहीच बघितलं, पण सिनेमाबद्दल बोलण्याआधी ना मी थोडं म्हणजे सोनाली खरे ही माझ्यासाठी अगदी बेधुंद मनाची लहर पासून ते सावरखेडे गाव पर्यंत ते आता मायलेक पर्यंतचा असा सगळा प्रवास मी पाहिलाय तुझा आणि मला फार आवडायचीस तू आणि आता तू पुन्हा एकदा कमबॅक केलेस त्यासाठी तुझा म्हणजे खूप खूप धन्यवाद। खूप छान वाटतंय तुला पुन्हा स्क्रीन। मलाही खूप छान वाटतंय आणि मला अशी दमदार भूमिका आता करायची आहे। प्रोड्युसर म्हणून फर्स्ट फिल्म आहे आणि ती लेखी बरोबर आहे स्वतःच्या, त्यामुळे खूप आनंद आहे आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर मला असं वाटतं छान सुरुवात झालेली आहे। सो आम्हाला प्रतिसादही सगळ्यांकडनं छान मिळेल याचीच अपेक्षा आहे। नक्कीच, खरं म्हणजे मायलेक हा सिनेमा आहे त्याचा टीजर मी पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही दोघी जणी अगदी म्हणजे तुमच्या आई आणि मुलीपेक्षा मैत्रिणींचं नातं जे आहे ते खूप छान दिसलं आणि सुरुवातीला ते तसं दिसलं, नंतर ते बॉन्डिंग थोडं कमी झालं, म्हणजे त्यामुळे मला त्या सिनेमा संदर्भात उत्सुकता वाढायला लागली टीजर बघून। नक्कीच, हेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय की खूप मैत्रिणी आहेत चांगल्या, पण तरीही कधी कधी समजण्यात चूक होते आणि काय गडबड होते आणि कसं ते नातं आपण चांगलं आणखीन करू शकतो। खरं म्हणजे शनया मी तुझ्याकडे येणार आहे, पण त्याआधी मी उमेशकडे जाईन। खरं म्हणजे दोघांमध्ये टीजर जेव्हा बघितला तेव्हा दोघींमध्ये भांडण दिसलं आणि नातं कुठलंही जेव्हा ताणलं की ते तुटतं आणि ते सैल सोडा असं सांगणारा जर का कुणी असला तर ते वाचतं आणि ते तू आहेस असं टीजर मध्ये मला पाहायला मिळालं। काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? तुम्ही ज्या पद्धतीने टीजर बघितलेला आहे मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांनी तो बघावा आणि तुम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण करताय तसंच सगळ्या प्रेक्षकांनी करावं आणि चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पाहावा। मला असं वाटतं आजच्या काळातील आई मुलीचं नातं सांगणारा हा सिनेमा आहे। आई मुलीचं नातं प्रत्येकाला प्रेमळ असतं, प्रत्येकाच्या घराघरातली ही गोष्ट वाटेल, पण मला असं वाटतंय सोनालीनी खूप मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी या चित्रपटातनं रिलेट करेल आणि घरी घेऊन जाईल। खरं म्हणजे एक वेगळी भूमिका आणि एक वेगळा सिनेमा असा सगळं आम्हाला तुझा या चित्रपटामध्ये प्रवास पाहायला मिळणार। येस, नक्कीच माझा प्रयत्न असतोच। आता तुम्ही चित्रपट पहा आणि सांगा तुम्हाला कसं वाटतंय। टीजर बघून मी इतकं छान बोलले, सिनेमा बघून नक्कीच तो प्रेक्षकांना आवडेल। थँक्यू सो मच, थँक्यू। शनया मी तुझ्याकडे येईन। खरं म्हणजे हा तुझा पहिलाच सिनेमा आहे, तुला कसं वाटतं? खूप ओव्हरवेल्मिंग आहे कारण ही माझी पहिली सिनेमा आहे आणि हा टायटल रोल आहे, बट आय एम व्हेरी लकी की माझ्या आईबरोबर शूट केलाय कारण सगळ्या फिल्ममध्ये जे इमोशन्स होते ते सगळे रिअल होते कारण शी इज माय मदर। सो आम्ही काही ग्लिसरीन काहीच यूज नाही केलंय फिल्ममध्ये, सगळे जे क्राईंग सीन्स होते ते पण रिअल होते, बट आय एम एक्साइटेड फॉर द फिल्म टू रिलीज अँड सी द रिस्पॉन्स। तू जसं आता म्हणालीस की सगळं रिअल होतं, तर तुझी आई तुझ्याबरोबर अशीच फ्रेंडली आहे? हो, ती माझी बेस्ट फ्रेंडच आहे इन रिअल लाईफ, पण मध्ये मध्ये भांडणं असतात। एव्हरी बेस्ट फ्रेंड मध्ये भांडणं असायलाच पाहिजे कारण मग बॉन्ड अजून चांगला होतो। सो प्लीज पिक्चर बघा आणि तुमचा पण बॉन्ड अजून चांगला बनवा। कॅमेरामॅन अरविंदसह प्रियंका गोरड, एबीपी माझा, डोंबिवली। तर कलाकारांचा उत्साह, कलाकारांचं काय भावना होते आपण बघितलं आणि पुन्हा एकदा आपण आता जाणार आहोत